मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। घटनेला 22 दिवस उलटून गेले असतानाही हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा अजूनही फरारच आहे। नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये महायुती सरकारवर विरोधकांनी जोरदार असा निशाणा साधला आहे। तसेच धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराडशी निकटवर्तीय संबंध असल्याने घटनेचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे। नमस्कार, मी कार्तिक आणि तुम्ही पाहताय तुफानी कट्टा। तर मंडळी, हा वाल्मिक कराड नेमका आहे तरी कोण? त्याचा धनंजय मुंडेंशी काय संबंध आहे? वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत विश्वासू सहकारी मानला जातो। धनंजय मुंडेंचा पत्ताही वाल्मिक कराड शिवाय हलत नाही असेही बोलले जाते। परळी नगर परिषदेचे गटनेते म्हणून त्यांनी काम पाहिले। वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरही तो होता। 2019 आणि 2024च्या धनंजय मुंडेंच्या निवडणुकीची जबाबदारी ही त्याच्यावरच होती। बीडमध्ये देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य संशयित आरोपी असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला। त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड अशा असंख्य नेत्यांनी वाल्मिक कराडला ताकद देणारे धनंजय मुंडेच आहेत असे बोलून सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंवरती टीका केली। धनंजय मुंडे जोवर मंत्रिपदावर आहेत तोवर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल का अशी शंका देखील यावेळी अजित पवार गटाचे नेते प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली। तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या घटनेचा जोवर निकाल लागत नाही तोवर धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे अशी विनंती देखील यावेळी केली। मनोज जरांगे तसेच संभाजीराजे छत्रपती यांनी देखील धनंजय मुंडेंवर टीका केली। संभाजीराजेंनी पालकमंत्रीपद मुंडेंकडे जर दिले तर बीडचे पालकत्व मी माझ्या हाती घेईन असेही बोलून दाखवले। एकूणच सर्व बाजूंनी धनंजय मुंडेंची कोंडी करण्यात आली आहे। विरोधकांनी महायुती सरकारवर निर्माण केलेले प्रेशर, बीड तसेच महाराष्ट्रभर चिघळत चाललेली परिस्थिती, बीडमध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाढत चाललेला संघर्ष पाहता सध्या तरी धनंजय मुंडेंचे मंत्रिपद जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत धनंजय मुंडे राजीनामा देणार का? वाल्मिक कराडला अटक होणार का? देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार का? बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त होणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।